नारळी पौर्णिमेनिमित्त परळीमध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच वेळी आमने सामने. आदित्य ठाकरेंनी दिली खुन्नस. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी. कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांची दमछाक. राहुल गांधींनी बोलावलेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत स्थान दिल्यानं महायुतीकडनं खिल्ली. दिल्लीत ठाकरेंना काय स्थान आहे हे कळालं. मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला तर स्वाभिमान गमावलेल्यांना काय अपमान वाटणार. शिंदेंची उपरोधिक टीका. ठाकरेंना 6व्या रांगेत बसवल्यानं शिंदे सेनेचं प्रतिकात्मक आंदोलन. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी घोषणाबाजी. काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंनी स्वतःची अवहेलना केली. शिंदे सेनेची टीका. नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या बैठकीत वाद. जयंत दिंडे आणि विनायक पांडे यांच्यात शाब्दिक चकमक. विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्द्यावरनं वाद. सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याच्या अपहरणाचा प्रयत्न. जुन्या वादाचा सूड घेण्यासाठी अपहरण करून हत्येचा प्रयत्न. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अटकेत. पुणे जिल्ह्यात नव्यानं 3 महापालिका कराव्या लागणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान. चाकण आणि हिंजवडीमध्ये महापालिका होणार. अजितदादांची माहिती. मोदी मतांची चोरी करून पंतप्रधान झाले. बंगळुरूतील फ्रीडम पार्कमध्ये आयोजित मतदार रॅलीमध्ये राहुल गांधींचं वक्तव्य. मत चोरी प्रकरणी निवडणूक आयोगाविरोधात कर्नाटकात निषेध मोर्चा. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबईमध्ये काँग्रेसचं आंदोलन. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या नेतृत्वात आंदोलन. चौकीदार वोट चोर है अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या घटनेला 1 वर्ष पूर्ण. मात्र आगीचं गूढ कायम. मंत्री उदय सामंत यांच्याकडनं नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीची मागणी. हिंगोलीच्या सेनगावमध्ये पावसाची बॅटिंग. साखरा, बोरखेडी आणि हिवरखेडा परिसरात ढगफुटीसारखा पाऊस. शेती वाहून गेल्यानं शेतकरी हतबल. अहिल्यानगरमध्ये 3रीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडनं लैंगिक अत्याचार. गुन्हा दाखल न करण्यासाठी पीडित मुलीच्या कुटुंबावर दबाव टाकल्याचा आरोप. दबाव टाकणारे ताब्यात तर शिक्षक फरार. मुंबईमधल्या कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा उत्साह. पारंपरिक वेशभूषा करत कोळी महिलांचं नृत्य. आदित्य ठाकरेंनीही धरला ठेका. उज्ज्वला योजनेतील घरगुती गॅसचे दर वाढणार नाहीत. केंद्र सरकारकडनं 12,060 कोटी रुपये मंजूर. केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवर चर्चा. भारत अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चेला महत्त्व. भारत अमेरिकेकडनं शस्त्र विमानं खरेदी करणार नाही. अमेरिकेनं 50% टॅरिफ लादल्यानंतर भारत सरकारचा मोठा निर्णय. जवळपास 31,500 कोटी डॉलर्सचा संरक्षण करार थांबवला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा वॉशिंग्टन दौराही रद्द. सलमान खानला शोमध्ये बोलावल्यानं कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर फायरिंग. सलमान खान सोबत जो काम करेल त्याला AK-47 ने मारून टाकू. लॉरेन्स बिश्नोई टोळीची कपिल शर्माला धमकी.